तर नमस्कार मंडळी, आता दुपारचे 1:20 झालेत आणि आता आम्ही श्री सद्गुरू कृपा ह्या कॉटेजमधून निघालो आहे. अगदी समुद्राच्या समोर आहे कॉटेज आणि मी गुगल मॅप्सवर बघितलं होतं, इकडे 1-2च कॉटेज आहेत, इकडे जास्त लोक कोण थांबत नाहीत. तर ते कॉटेज मी बुक केलं, आता मिळाले आम्हाला लकीली. आता आम्ही चाललो आहे दिव्यागरमध्ये सुवर्ण गणेश गणपती बघायला. आज मंगळवार आहे, दिवस चांगला आहे, त्यावर अजून दत्त जयंती आहे. तर मग चला तुम्ही पण आमच्याबरोबर या चांगल्या दिवशी गणपती बाप्पाचं दर्शन करायला. किती गर्दी असेल काय असेल माहीत नाही. हा मस्त कोस्टल रोड आहे, आता हा पूर्ण समुद्राच्या बाजूबाजूने रोड जातो आहे. तर याच्यानंतर थोडा पुढे मी तुम्हाला टाईम लॅप्सच्या स्वरूपात दाखवीन. इथून किती मिनटं दाखवत आहे? 20 मिनटं दाखवत आहे सुवर्ण गणेश मंदिर. तर 20 मिनटात आपण पोहोचू. छान असं मंदिर आहे, त्याला छान असा इतिहास आहे. मला वाटतं इफ आय एम नॉट रॉंग, मला वाटतं 2000च्या अगोदर मे बी 98मध्ये वगैरे असेल. इकडच्या गावकऱ्यांना काही खोदताना एका तांब्याच्या पेटीमध्ये हा गणपती सापडला होता. मग त्यांनी त्यांच्या त्या गावच्या मंदिरात त्याची स्थापना केली होती. पण काही अपप्रवृत्तींनी सशस्त्र दरोडा टाकून तो गणपती चोरून नेला होता. एक्झॅक्ट मला माहीत नाही किती वर्षानंतर, पण नंतर ते चोर सापडले, मुद्देमालही सापडला. पण त्या चोरांनी तो मुद्देमाल वितळवलेला होता. म्हणजे सोनं, दागिने वगैरे जे होते मूर्तीबरोबरचे ते वितळवलेल्या स्वरूपात होते. मला वाटतं मूर्ती पण वितळवलेली असावी, त्यामुळे गावकऱ्यांनी नवीन मूर्ती घडवली आहे. आता बघूया घरी जाऊन मी नंतर इतिहास मला जेवढा माहिती आहे तेवढा मी तुम्हाला सांगितला. आणि नंतर नवीन त्यांनी सोन्याचा 24 कॅरेटचा एक गणपती बनवला या मंदिरामध्ये आणि तो ठेवला आहे. तेव्हापासून त्यांनी या म्हणजे मंदिराला सुवर्ण गणेश म्हणजे सोन्याचा गणपती मिळाला म्हणून सुवर्ण गणेश मंदिर असं त्याला म्हणतात. छान असं चिऱ्याच्या दगडाचं, लाल चिऱ्याच्या दगडांचं मंदिर आहे ते. कधीतरी मोकळ्या वेळी एरवी यायला पाहिजे, आज गर्दी असेल. तर आता आपण भरडखोल गावामधून पास होतोय. भरडखोल इथे मस्त बंदर आहे आणि इथेही माशांचा लिलाव होतो. पण मला वाटतं हरणेमध्ये जितक्या प्रमाणावर होत असेल तितका मोठा इथे लिलाव नसेल. इथे फक्त मला वाटतं सकाळीच लिलाव होतो 8-9 वाजता. तर इथून आपण फिश वगैरे घेऊन आपण जिथे राहिलो आहे तिथे करायला देऊ शकतो. साधारणतः 400, 450 किंवा 500 रुपये किलो याप्रमाणे बनवून देतात, म्हणजे बनवण्याचा रेट आहे. आणि जर तुम्हाला थाळी वगैरे खायची असेल, पापलेट थाळी, सुरमई थाळी, बांगडा थाळी, कोळंबी थाळी, तर सीझनप्रमाणे 350-400 रुपये पापलेट थाळीचे रेट आहेत. बांगडा थाळीचे थोडेसे कमी असतील, चिकन थाळीचे 250 रुपये असतील आणि व्हेज थाळी 150 रुपये. असे साधारणतः 5-50 रुपये इकडे तिकडे. पण होमस्टेमध्ये राहिलात तर तुम्हाला मस्तपैकी, तुम्हाला जर काय स्पेशल खेकडा करी वगैरे खायची असेल तर तुम्ही खेकडे आणून बनवायला देऊ शकता, किंवा भाकलं वगैरे खायची असतील. कारण आम्ही कोकणी माणसं, आम्ही पॉपलेट, बांगडा, हलवा, सुरमई हे घरी खातोच. फक्त भाकलं वगैरे खाणं फार कमी असतं. खेकडेही खातो आपण, खाडीचे, काळ्या पाटीचे, शिजवल्यावर मस्त केसरी रंगाचे होतात. ते उजव्या बाजूला गेला सी बेसिल रिसॉर्ट, हेही मस्त आहे अगदी. थोडंसं हायर साईडला रेट असतील इथे. जर तिथे मिळालं नसतं तर आम्ही इथे येऊन शोधणार होतो. थोडंसं असं उंचीवर आहे, समोर समुद्र दिसतो रिसॉर्टमधूनच. आणि त्यांनी बऱ्यापैकी मेंटेन वगैरे मस्त केलेलं आहे, गार्डन वगैरे.
डाव्या बाजूला पूर्ण समुद्र किनारा आहे. मला वाटतं इथला थोडासा किनारा खडकाळ आहे, त्यामुळे मे बी कालवं मिळायचे चान्सेस असतील, पण कालवं कसं बंदरावर मिळत नाहीत. कालवं गावकरी लोक दगडात जाऊन काढतात. इथे बाजूला पूर्ण दगडाचा समुद्र किनारा आहे, बीच नाही आहे इथे बाजूला. अजून 7 मिनिटं दाखवतोय. या स्पॉटला सगळ्याच गावात घेतात टुरिस्ट स्पॉटला. आता इथे 30 रुपये घेतलेले आहेत आणि 30 रुपये काय जास्त नाहीत एका कारचे. हो म्हणजे काय प्रत्येक गाडी. आता मंदिर इथे लेफ्टला आहे, पार्किंग आपली राईटला आहे. तर आपण राईटला पार्किंग घेऊया. काहीच गर्दी नाही आहे, त्याला गर्दी नाही म्हणत. अजिबात गर्दी नाही आहे. मला वाटतं गर्दी जास्त असेल. मंदिरात कुठच्याही प्रकारची फोटोग्राफी किंवा चित्रीकरण करण्यास मनाई आहे, त्यामुळे मी इंटरनेटवरून डाउनलोड केलेली ही गणपतीची मूर्ती तुम्हाला दाखवत आहे. सध्या मंदिरात नव्याने घडवून आणलेल्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि बाजूला जुन्या गणेश मूर्तीचा फोटोही लावण्यात आलेला आहे. अरे खाना तो 100 बार है, वीडियो एक ही बार बना. क्या रे कुछ थोड़ा पूरा लाल होना चाहिए. हाँ जीप पण लाल झाली पाहिजे. होणारच आहे, नाही काय. स्वरा गोळा खात नाही ना? स्वरा गोळा खाते ते थोडस घे ना, मग एक घ्या, थोडा शेअर कर ना. हे ह्याना काय पण खायला घालते, खाणार दोघे जण. अश्वत जीभ दाखव तुझी. छोटू काका जीभ दाखव. स्वरा तुझी जीभ दाखव. नाही खाल्ला नको, सर्दी होईल. तर मित्रांनो, आता दुपारचे 2:23 झालेली आहे. मस्तपैकी आरामात अगदी शांतपणे मस्त गणपतीचं दर्शन झालेलं आहे. गाड्याही बाहेर कमी होत्या फार, म्हणजे मोठा विकेंड नव्हता म्हणून. पण तरी हा शेवटचा आठवडा आहे डिसेंबरचा, तर मला अपेक्षित होतं की गर्दी असेल. पण बाहेर फक्त 8-10 गाड्या पार्क केलेल्या होत्या. मंदिरातही अजिबात गर्दी नव्हती. सावकाश 10 मिनटं व्यवस्थित बसलो, मनन केलं. बाहेर फोटो काढायलाही फार गर्दी नव्हती. आता आम्ही 2:23 इथून आता निघतोय. आता दिव्यागारमध्ये बघूया कुठे एखादी चांगली खानावळ. आज मंगळवार आहे, दत्त जयंती आहे, तर व्हेज कुठे खायला मिळतंय ते. मग आता मस्तपैकी जेवणावर टाव मारूया. तर मग आता तिथेच भेटूया, तिथे आपण जेवण करू. नमस्कार मंडळी, दुपारचं मस्तपैकी जेवण झालेलं आहे श्री अनिरुद्ध कृपा खानावळ येथे.
आम्हाला 1-2 सजेस्ट केले होते लोकांनी, समोरची श्री प्रसन्न महेश खाणावळ किंवा पुढे जाऊन केळकर किंवा बापट यांच्याकडे तुम्ही वेज जेवण जेवू शकता. तर आम्ही आलो श्री प्रसन्न महेश खाणावळ येथे, पण इथे एक बस लागली होती मोठी, त्यामुळे फुल होतं. तर आम्ही श्री अनिरुद्ध कृपा खाणावळ येथे बसलो. आम्ही तर व्हेज खाल्लं बाबा. व्हेज थाळी होती 150 रुपये. तर आता दुपारचे 3:21 झाले आहेत आणि आता आम्ही निघालो आहे श्री उत्तरेश्वर मंदिर, आणि तिथून नंतर ते मंदिर केल्यानंतर आम्ही जाणार रूपनारायण मंदिराला. तर मग रूपनारायण मंदिर झाल्यानंतर मग आपण पाहिजे तर दिव्यागार बीचला जाऊ. पण आता जवळ आहे ते रूपनारायण मंदिर आहे, 2 मिनिटावर आहे फक्त. तर पहिला आम्ही उत्तरेश्वर मंदिराकडे जाऊ, तिथून रिटर्न येताना आपण जाऊ रूपनारायण मंदिर आणि नंतर दिव्यागार बीच. टिल देन बाय बाय. हे दिव्यागारमधील श्री उत्तरेश्वराचं मंदिर आहे. या मंदिरातही आत फोटोग्राफी आणि चित्रीकरण करण्यास मनाई आहे, त्यामुळे मी बाहेरूनच थोडेसे याचे शॉट्स घेतले. हेही अगदी छान असं लाल चिऱ्याच्या दगडांचं मंदिर आहे, अगदी पुरातन नाही आहे. नाही रे जुडं कुठलं. चल आता आपण श्री रूपनारायण मंदिराच्या गल्लीत शिरलेलो आहोत. चल छानपैकी आपण श्री रूपनारायणाचं मंदिर पाहूया. आता आपण आलोय दिव्यागरमधील श्री रूपनारायण मंदिर येथे. हेही अगदी मागच्या मंदिराप्रमाणे लाल चिऱ्यांच्या दगडाचं कोरीव काम केलेलं मंदिर आहे. म्हणजे वास्तू फार पुरातन नाही पण नवीनच आहे. या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे यातली जी मूर्ती आहे ती इसवी सन 800 ते 1265 शिलाहाराच्या काळातली मूर्ती आहे. आणि ही मूर्ती आहे काळ्या आणि थोड्याशा हिरवट रंगाच्या मार्बलची, म्हणजे संगमरवराची. अतिशय सुंदर आणि सुबक अशी मूर्ती आहे ही. आता तुम्ही पाहालच. थोडा वेळ आम्ही मंदिराच्या आवारातच आराम केला, थोडेसे फोटो वगैरे काढले आणि नंतर निघालो बीचकडे. रूपनारायण मंदिराच्या अगदी थोडंसंच पुढे हा बीच आहे. चला दुपारचे 4:30 वाजायला आले आहेत. आपलं रूपनारायण आणि सुंदर नारायण यांचं दर्शन झालेलं आहे. हे पण चिऱ्याच्या दगडांचं असं कोरीव मंदिर होतं, पण जी मूर्त्या होत्या ना त्या फार प्राचीन होत्या. म्हणजे ग्रीन ब्लॅक मार्बल याची आता हिस्ट्री त्यांनी लिहिली होती त्या फ्लेक्सवरती. मी नंतर ती तुम्हाला व्हॉइस ओव्हरच्या माध्यमातून सांगेन. आता आपण सरळ बीचकडे चाललो आहे. इकडे बीचवर नाही थांबायचं आपल्याला जास्त, सगळे बीच सारखेच असतात म्हणून. दुकानं पण आहेत छान छान. स्वरा स्वरा चला तुझी व्लॉगिंग सुरू कर. अरे यार शेट हे काय, मी तुझ्या भरोशावर आलो माहिती आहे का, तू व्लॉगिंग करशील म्हणून. असं कर ना, काहीतरी सांग ना आपण कुठे आलोय. वेअर हां वी आर ॲट वेअर वी आर which beach? So guys, we are at Divyagar beach.
नियर टू रूपनारायण टेम्पल. तर मित्रांनो, हा आहे दिव्यागरचा बीच. हा बीच पुष्कळ फ्लॅट आहे, पुष्कळ म्हणजे पुष्कळ फ्लॅट आहे. आणि सँड आहे थोडीशी ब्लॅक आणि ब्राउनिश सँड आहे इथे. अशी व्हाईट सँड अशी नाही आहे, थोडीशी ब्राउनिश ब्लॅक सँड आहे. आणि थोडंसं हिच्याला असं सिल्की टेक्स्चर आहे जरासं, म्हणजे थोडीशी चमकते वाळू इकडची. इथे तुम्हाला छानपैकी समुद्राच्या लाटांमधून घोडागाडीची एक रपेट मारता येईल. नाहीतर या सँड बाईक आहेच ॲडव्हेंचर करायला. मग आम्ही पण एक घोडागाडीमधून रपेट मारायची ठरवलीच. घोडागाडीची रपेट झाली असेल तर उंटावर स्वारी करायला आपण तयार असूच. आणि हे सगळंही करून झालं असेल तर सगळ्या प्रकारचे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहेच. म्हणजे बनाना राईड, जोकर राईड, स्लीपर राईड, डिस्को राईड आणि अजून बऱ्याच काही. तुझं नाव काय मित्रा? नागेश. गावचाच आहे इकडचाच? किती किती घेतोस तू या एकाचे? छोट्या पोरांना 50 रुपये, मोठ्यांना 100 रुपये. छोट्या पोरांना 50 रुपये आणि मोठ्यांना 100 रुपये. आणि एक राऊंड मारून आणतो ना समुद्रातून? नागेश चल, थँक्स. हे नवीन बुल रायडिंग मशीन लावलं इथे, पण बहुतेक अजून चालू नाही केलंय. आणि ही आहेत बीचच्या एंट्रन्स जवळची छोटी छोटी कपड्यांची, खाऊची दुकानं. तर मित्रांनो, तुम्हाला ही दिव्यागरमधली मंदिरं आणि दिव्यागरचा बीच आवडला असेल तर कृपया आपले चॅनल ट्रॅव्हल व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, असेच सुंदर सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल ट्रॅव्हल व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या सगळ्या व्हिडिओचे अपडेट्स आणि नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. 5:48 झालेली आहेत. आता मस्त हा जरा हिल रोड आहे आणि उजवीकडे समुद्र आहे. म्हणून मी थोडासा ॲक्च्युली मोबाईलची बॅटरी पूर्ण गेलेली आहे. हा पॅच मला मस्त वाटला म्हणून मी इथून थोडंसं रेकॉर्डिंग करायला सुरुवात केली. मस्त कसे चालले बघा सगळ्या लाईनमध्ये बायका. हा जो हा पॅच मस्त. मला बहुतेक डिसेंबर आहे किंवा हिवाळा आहे म्हणून थोडंसं धुकं आहे वातावरणात. नाहीतर मे महिन्यात समोरचं निरभ्र निळं आकाश बघायला फार मजा येते. म्हणजे हा देखावा काही भन्नाटच असतो. तो चलो बॅक टू रूम. रूमवर आल्यानंतर पटकन फ्रेश झाल्यानंतर मी निघालो ही संध्याकाळ बीचवरती अनुभवायला आणि ती कॅमेऱ्यात टिपून घ्यायला. सूर्यास्त तर झालाच होता, पण सूर्यास्ताच्या वेळेला क्षितिजावर जी रंगांची उधळण होते ती पाहायला आणि कॅमेऱ्यात टिपायला माझं मन फार आतुर होतं. असं वाटतं की इथे असंच बसून राहावं अगदी अंधार होईपर्यंत. आणि अगदी मला तेच करायचं होतं या वेळेला.
हो, पण मला जितकी अपेक्षित होती तितकी रंगांची उधळण मला पाहायला मिळाली नाही. तर मित्रांनो, आता बरोबर 6:32 झालेली आहेत आणि मी कोंडिवली बीचवर आहे. हा बीच एकच आहे, पण ह्या पार्टला कोंडिवली बीच म्हणतात. आणि तो जो माझ्या मागे दिसतोय तो आरावी बीच. इथे कुठेच जास्त होमस्टे वगैरे नाही आहेत, पण जे आहे आम्हाला जे 2 मिळालेत ते परफेक्ट, अगदी हे बघा रस्त्याच्या अगदी पलीकडे आहे. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता बघा, हे बघा, हे एक होमस्टे आहे रस्त्याच्या पलीकडे आहे आणि घरात बसलं तर समोर सनसेट दिसतो. आणि आमचं थोडंसं इथे ह्या साईडला आहे, थोडंसं आतमध्ये आहे. त्यामुळे आता आम्ही मस्तपैकी दिव्यागरला फिरून आलो आणि संध्याकाळी आता निवांत आम्ही आता ह्या बीचवर बसतात अगदी अंधार होईपर्यंत. तर माझ्या मागे सनसेट झालेला आहे आणि समोर पूर्वेला तिकडे चंद्रोदय होताना आपल्याला दिसतोय. स्वस्थ राहा, मस्त राहा आणि पाहत राहा आपले चॅनल ट्रॅव्हल बिडू. सो बाय बाय फ्रॉम ट्रॅव्हल बिडू अँड कीप वॉचिंग आवर चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग.